सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबाती यांच्या संक्रांतिकी वास्तुनाम या तेलुगू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत इतिहास रचला आहे। 14 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतातच नाही तर परदेशातही मोठी कमाई केली आहे। अवघ्या 21 दिवसात या चित्रपटाने 303 कोटी रुपयांचा टप्पा पार करत वर्षाचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे। IMDbच्या अहवालानुसार हा चित्रपट सुमारे 50 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला। मात्र या चित्रपटाने त्याच्या बजेटच्या 6 पट अधिक कमाई केली आहे। जर हा वेग कायम राहिला तर लवकरच संक्रांतिकी वास्तुनाम 350 कोटीच्या क्लबमध्ये सामील होईल। सकनिल्कच्या अहवालानुसार या चित्रपटाने फक्त भारतात 174.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे। हा चित्रपट एका विवाहित जोडप्याच्या आयुष्याभोवती फिरतो, जे आनंदात त्यांचे जीवन जगत असतात। मात्र नायकाच्या माजी प्रेयसीच्या आगमनामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट येतो आणि त्यांच्या आयुष्यात अराजक माजते। विशेष म्हणजे 64 वर्षीय व्यंकटेश यांनी या चित्रपटात जोरदार ॲक्शन सीनही साकारले आहेत। संक्रांतिकी वास्तुनामचे दिग्दर्शन अनिल यांनी केले आहे। या चित्रपटात व्यंकटेश सोबत मीनाक्षी चौधरी, ऐश्वर्या राजेश, उपेंद्र लिमये, साई कुमार आणि VTV गणेश यांसारखे प्रतिभावंत कलाकार झळकले आहेत। चित्रपटाचे डिजिटल हक्क झी5 ने विकत घेतले असून लवकरच हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होईल। त्यामुळे ज्यांनी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहायचा राहून गेलाय त्यांना घरी बसून पाहण्याची संधी मिळणार आहे।